एनर्जी एक्सचेंज होती. तर आतापर्यंत अमृता मॅडम, स्मिता मॅडम आणि सविता मॅडमनी त्या व्हिडिओचे सगळे पॉइंट क्लिअर केले. पण मी जे माझ्या वहीत पॉइंट लिहिले होते ते म्हणजे जसं बघा, हा व्हिडिओ येण्याच्या अगोदर आपला चक्रा ध्यानाचा कार्यक्रम होता आणि प्राणायाम. त्यामध्ये मॅडमनी सांगितलं होतं की आपण सिंहावलोकन म्हणजे जे की गौर हरींनी या व्हिडिओमध्ये सांगण्याआधी की आपण आपलं सिंहावलोकन करायला पाहिजे. जसं की मी विहंगमला जॉईन झाले तेव्हापासूनच. आणि लकीली ते मी लिहायला सुरुवात करत होते की मी नोव्हेंबर 24 पासून विहंगमला जॉईन झाले आणि कसा कसा माझा प्रवास होता. म्हणजे माझं ऍक्च्युली क्वांटम जम्पच्या दृष्टीनं प्रवास त्याच वेळी चालू झाला ज्यावेळी मी विहंगमला जॉईन झाले. आणि ज्यांनी माझं ऑलरेडी मॅडमनी माझं तो मी मनोगत व्यक्त केलं होतं त्याच्यात मी सगळं एक्सप्लेन केलं होतं. तर आत्ता गौरहरींच्या व्हिडिओमधनं मला जे आपल्या ग्रुपमध्ये जे की आपण मॅडम नाव अगोदरपासून नका करतो. घेऊ, नाव घेऊ नका. आपल्याला रेकॉर्डिंग टाकायचं झालं तर कशाला. हम्म. व्हिडिओ म्हणा फक्त. हा. हो, आपण ते व्हिडिओ मधून जे घेतलेलं आहे जे ऐकलं त्या गोष्टी आपण अगोदरपासूनच करतोय. ते पहिलं म्हणजे सिंहावलोकन. त्याच्यामध्ये जे त्यांनी सांगितलंय की आपला पास्ट सेल्फ, प्रेझेंट सेल्फ आणि फ्युचर सेल्फ या तिघांबद्दलची ती अशी कन्सेप्ट म्हणजे आपण जी इम्प्लिमेंट करतोय ती की बघा, आतापर्यंत भूतकाळ विसरून किंवा मागं जे झालंय ते विसरून किंवा भविष्याची चिंता न करता आत्ता जे घडत आहे. म्हणून एक महत्वाचं वाक्य बघा, जे घडत आहे ते योग्यच घडत आहे. त्या दृष्टीने मला तो एक अंडरलाईन करावा वाटतं की जे घडत आहे ते माझ्यासाठी योग्य आहे. दुसरा एक पॉइंट म्हणजे सिंक्रोनसिटीचा. जेव्हा त्या व्हिडिओमध्ये सांगितलं की एक दरवाजा बंद होतो आणि दुसरा दरवाजा उघडतो. सेम टू सेम हेच वाक्य 6 महिन्यापूर्वी मॅडमच्या बरोबर मी बोलले होते तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं. जे की जॉबशी रिलेटेड होतं. जेव्हा जॉब गेला आणि त्या अशी कंडिशन होती की मार्केटमध्ये असे सगळे जॉब जातात. आता पण तीच कंडिशन आहे. आणि त्यावेळी मला असं वाटलं माझा जॉब म्हणजे जॉब नाही आहे, जॉब गेला. तेव्हा हे जसंच्या तसं वाक्य मॅडमनी म्हटलं होतं की तुमचा एक दरवाजा बंद झालाय तेव्हा तुमचा दुसरा दरवाजा कुठेतरी उघडलाय. फक्त तुम्हाला काय करायचंय तिकडे बघायचंय की तो तो वे काय आहे किंवा कुठल्या मार्गाने तुम्हाला जायचंय पुढं. मग ते काहीही असू शकतं. त्या छोट्या छोट्या गोष्टी असू शकतात. म्हणजे मग त्यावेळी मॅडमने सजेस्ट केलं तुम्ही हे करू शकता, तुम्ही हे करू शकता वगैरे वगैरे. तर हा दुसरा महत्वाचा पॉईंट. मग बऱ्यापैकी जो तो व्हिडिओ आहे ना तो मी माझ्याशी रिलेट केला असं म्हणू शकता किंवा आपल्या ग्रुपमध्ये जे सांगितलं ना. तिसरी गोष्ट म्हणजे 21 दिवसाचा जो आपण आयुष्य बदलाचे अत्याधुनिक शास्त्र केला होता. त्याचा सांगायचं गोष्ट मध्ये श्रद्धा चाफेकर मॅडम असतील तर मॅडमनी 21 दिवसाच्या शास्त्रामध्ये आपल्याला अशी एक इच्छा घ्यायला सांगितली होती की ती मोठी आहे आणि ती तुमची पूर्ण झाली पाहिजे. तर श्रद्धा चाफेकर मॅडमना वाटत होतं की त्यांची चारधाम यात्रा पूर्ण व्हावी हो आणि आहे, त्या मी खूप ऐकते. रिगरसली हा त्यात खूप रिगरसली ग्रुपवर सांगायच्या की मला चारधामला जायचं आहे. मग त्यांनी ते पण सांगितलं की मी त्या मंदिराजवळचा फोटो वगैरे काढलाय. आणि लकीली मॅडम जाण्या अगोदर माझं अचानकच चारधामची यात्रा ठरली आणि झाली. आणि त्यावेळी पण असंच झालं की म्हणजे आपले ग्रुप म्हणजे मॅडम जी व्हायब्रेशन्स होती ती माझ्यापर्यंत पोहोचून ती माझी यात्रा पूर्णही झाली. म्हणजे ज्याच्यासाठी मी विशेष काही प्रयत्न केले नव्हते किंवा मी विशेष काही केलं नव्हतं आणि ती यात्रा पूर्ण झाली. तसं ग्रुपमध्ये पर्सचं पण झालं होतं की कोणी एकाने पर्स मागितली आणि सेम तशी पर्स दुसऱ्यांना मिळाली जे की त्यांनी संकल्पही लिहिला नव्हता काही. तर हे कशामुळे झालं तर ग्रुप एनर्जी काम करते ग्रुपमध्ये. त्याच्यानंतर 21 दिवसाच्या शास्त्रामध्ये मॅडमनी संकल्प लिहायला सांगितले होते. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त फोकस केला होता की पृथ्वीच्या असेन्शनसाठी आणि ते मॅडमनी लिहून घेतलं होतं. मानवतेसाठी आपल्याला काय काय बदल करायचे ते डायरेक्ट पेनाने लिहायला सांगितले होते. आणि दररोज आपण त्याच्यासाठी प्रार्थना. तर ते सुद्धा वर्कआउट होतंय. म्हणजे जरी बाहेर कितीही काहीही म्हणजे कोलाहल चालू असला तरी आपण आपलं जे दिशा आहे त्या दिशेने चाललोय. तर त्यामध्ये एक वाक्य व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की इंटेन्शनसाठी पण ऊर्जा पाहिजे पण ती ऊर्जा योग्य दिशेनं चॅनलाइज झाली पाहिजे. ऊर्जा तर भरपूर आहेत पण त्याला योग्य दिशा. तर आपल्याला या ग्रुपच्या माध्यमातून योग्य दिशा मिळते. आणि अजून एक पॉइंट होता त्याच्यात की स्पेस आणि रियालिटी आहे त्याची सिंक्रोनिसिटी. म्हणजे आपल्याला संकेत मिळतात. जसं की मी माझा अनुभव पण ग्रुपवर पोस्ट केला होता प्राणायामचा. बघा अचानक मॅडमने एक दिवस ना प्राणायाम चालू होतं, सॉरी चक्राध्यान चालू होतं. त्यावेळी
ते आपल्या गुडघ्यावर हात ठेवायला लावले. मग ते वंगण, जसं वंगणासारखं काम करतंय वगैरे, आपण ती ती टेक्निक केली होती. त्याच्या जस्ट आदल्या दिवशी माझ्या गुडघ्यांमधून असा कटकट आवाज येत होता. आणि बरोबर दुसऱ्या दिवशी मग हे कशामुळे झालं, मी तर मॅडमना फोन केला. तर हे काय झालं, सिंक्रोनाइज, म्हणजे आपले विचार म्हणजे युनिव्हर्सिफिकेशन, जसं आता अमृता मॅडमने सांगितलं तसं आपण न बोलता आपल्या गोष्टी आपोआप समजत असतात, आणि त्या गोष्टी तशाच घडून. आता अजून एक सांगायचं म्हणजे, आज डिस्कशन ग्रुपवर मॅडमनी जो व्हिडिओ टाकलाय, तो व्हिडिओ 2 दिवसापूर्वीच मी डाउनलोड करून घेतलाय आणि ऐकायला सुरुवात केली. एका ह्याच्यात ऐकून होत नाही, आणि वही पेन घेऊन, आणि मी असं फास्ट फास्ट ऐकत नाही, कारण मला एक एक शब्दाचं काहीतरी वेगळं, मला असं वाटतं की त्यांना जे सांगायचं त्याच्यापेक्षा वेगळं मिनिंग आपल्याला काहीतरी कळू शकतं त्याच्यातनं. तसंच जो आता व्हिडिओ होता त्याच्यातून पण मला असं वाटतं की अजून एक त्यांनी सांगितलं होतं की हां, की तुम्हाला जे पाहिजे त्यासाठी तुम्ही तुमच्या विचारांना शांत करायचंय, आणि तुम्ही जे टेक्निक फॉलो करताय ते त्याला धन्यवाद द्यायचे. ही गोष्ट पण मॅडमनी सांगितली होती, की बघा जसं मुद्रा, मॅडमनी भरपूर मुद्रा शिकवलेल्या. पण कुठली मुद्रा किंवा कुठलं टेक्निक तुम्हाला रेझोनेट होतंय, ते तुम्ही फॉलो करायचंय. हेच त्या व्हिडिओमध्ये त्यांनी परत एकदा सांगितलं. तर जसं आपण मुद्रा शिकलो, कुबेर मुद्रा. कुणाला कुबेर मुद्रा रेझोनेट करेल, कुणाला हकिनी मुद्रा रेझोनेट करेल, ते डिपेंड्स. तुम्हाला काय रेझोनेट करतंय. हा एक महत्वाचा पॉइंट जो की त्या व्हिडिओमध्ये सांगितला होता, तो ऑलरेडी आपण करतोय. की आपल्याला जे टेक्निक रेझोनेट, जसं की हृदय ध्यान. बघा, हृदय ध्यानाने सगळे संकल्प नाही पूर्ण झाले, पण कुणी दुसऱ्याने केलेला संकल्प, तो तो ग्रुप ऊर्जा, त्याच्यात ती ग्रुप ऊर्जा काम केली. म्हणजे ऑलरेडी आपण आपल्या ग्रुप ऊर्जेसोबत आहे, आणि ती ऊर्जा आपल्यासाठी काम करते. हा एक पॉइंट. त्याच्यानंतर मॅजिक नंबर दिसणे, किंवा 11-11, 10-10, ते दिसले की आपल्याला अजून उभार येते, म्हणजे कुठल्या तरी गोष्ट, अरे आता म्हणजे व्यवस्थित चालू आहे. तर अजून एक सांगायचं म्हणजे, या जो व्हिडिओ पाठवला होता, तर आपलं नक्षत्रांचा पण टास्क लिहायला साईड बाय साईड होतं चालू. तर आपण आपले पॅटर्न बदलत नाही. म्हणजे माझ्या नक्षत्राप्रमाणे असंच आहे की मी म्हणजे बदल स्वीकारत नाही, आणि तो बदल आपल्याला कळतंय सगळं की बदलायला पाहिजे, पण आपण तो सहजासहजी स्वीकारत नाही. आणि तो बदल स्वीकारणं, जर त्यांनी ते माइलस्टोन आणि डेस्टिनी यामधला फरक सांगितला, की तुम्हाला डेस्टिनीसाठी तुमचं माइलस्टोन सेट करायला पाहिजे. म्हणजे जसं की पिरॅमिडला जायचं आहे मला, तर मला पिरॅमिडला पोहोचायचं आहे. मग मध्ये काय, मग होईल काय नाही होणार, हे ऑलरेडी आपल्याला सविता मॅडम, अमृता मॅडमने हे सगळं एक्सप्लेन केलं. तर अजून एक सांगायचं म्हणजे, स्वतःचं सिंहावलोकन करायचं, हे एक हायलाइटेड पॉइंट वाटला त्या व्हिडिओज आणि आपल्याशी, की ह्या सिंहावलोकन केल्यामुळे आपण किती म्हणजे ट्रिमेंडस बदल आपल्याला झालेला असतो. फक्त आपण त्याला ऑब्झर्व करत नाही, किंवा तो बघत नाही नीट. ही एक गोष्ट. अजून एक सांगायचं लास्टचा पॉइंट म्हणजे, आपण आपल्या फ्युचर सेल्फला सांगायचं मला काय हवंय, किंवा आपण त्याला सरेंडर करायचं. आणि आता मी जी आहे त्या परिस्थितीला ऍज इट इज एक्सेप्ट करून, आपण आपल्या फ्युचर सेल्फला, हायर सेल्फशी कनेक्ट होऊन, मला तू मार्ग दाखव. कारण ते फ्युचर सेल्फ म्हणजे ऑलरेडी ते फ्युचर मध्ये पोहोचलेलं आहे. त्याला आपण मार्गदर्शनासाठी रिक्वेस्ट करायची, किंवा त्याला ग्रॅटिट्यूड द्यायचा. काय झालं, संपलं का नेटवर्क गेलं? बहुतेक शेवटचा पॉइंट नेटवर्क ठीक आहे, बंद करा रेकॉर्डिंग.